लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी खुशखबर मिळण्याची शक्यता आहे। फेब्रुवारीचा रखडलेला हप्ता आणि मार्चचे 1500 रुपये याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। काही रिपोर्ट्सनुसार दोन्ही हप्ते एकत्र येऊन महिलांच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा होऊ शकतात। मग नेमके पैसे कधी येणार आणि कोणत्या महिलांच्या खात्यात आधी जमा होणार, ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। फेब्रुवारी महिना संपला, मार्चचा पहिला आठवडाही उलटला, पण अजूनही अनेक महिलांच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा झालेला नाही। मग हा हप्ता नेमका कधी येणार आणि मार्चचे 1500 रुपये मिळण्यास का उशीर होतोय, चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना मानली जाते। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते। फेब्रुवारीचा हप्ता काल अंमला। फेब्रुवारीचा हप्ता सध्या लांबणीवर गेला आहे। वास्तविक जानेवारीचे पैसे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जमा करण्यात आले होते। सुरुवातीला अशी चर्चा होती की होळीच्या सणापूर्वी फेब्रुवारी आणि मार्चचे दोन्ही हप्ते एकत्र दिले जातील, मात्र त्यापैकी फक्त एकच हप्ता मिळाला आहे। असंही सांगण्यात आलं होतं की राज्याच्या अर्थसंकल्पापूर्वी हे पैसे दिले जातील, पण सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता अजूनही वेटिंगवरच आहे। मार्चचा हप्ता कधी मिळणार? आता प्रश्न उरतो मार्च महिन्याच्या हप्त्याचा। नियमानुसार दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत हप्ता जमा होणे अपेक्षित असते, मात्र तांत्रिक कारणांमुळे किंवा प्रशासकीय प्रक्रियेमुळे हा हप्ता दर महिन्याला थोडा पुढे ढकलला जात आहे। सध्याची परिस्थिती पाहता मार्चचा हप्ता देखील 10 तारखेच्या पुढे जाण्याची शक्यता आहे। आता सर्वांचे लक्ष याकडे आहे की फेब्रुवारी आणि मार्च असे दोन्ही हप्ते मिळून 3000 रुपये एकत्र येणार की दोन वेगवेगळ्या टप्प्यांत, याबाबत सरकारकडून स्पष्टीकरण येणे अजून बाकी आहे। या महिलांना मिळणार नाही पैसे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत काही महिलांचे पैसे थांबवण्यात आले आहेत। विशेषतः ज्या महिलांनी KYC पूर्ण केलेली नाही त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत। तसेच ज्या महिलांचे दस्तावेज पडताळणी किंवा KYC दुरुस्ती सुरू आहे त्यांचे हप्ते तात्पुरते थांबवण्यात आले आहेत। म्हणून जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचे KYC पूर्ण आहे का ते नक्की तपासा। तर बहिणींनो, फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत अजूनही सरकारकडून निश्चित तारीख आलेली नाही, पण लवकरच तो जमा होण्याची शक्यता आहे। जशी काही नवीन अपडेट येईल आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू। तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला आहे का? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।